जगातली महासत्ता असलेल्या अमेरिकेपुढे सध्या मोठं संकट निर्माण झालंय। अमेरिकेतली हॉलिवूड इंडस्ट्री धोक्यात आली आहे। अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियाच्या जंगलात नेहमीप्रमाणे वणव्यामुळे आग लागली आहे आणि ही आग एवढी अक्राळ विक्राळ आहे की आता लॉस एंजेलिसच्या नागरी वस्ती आणि हॉलिवूडच्या लोक राहतात त्या हिल्स पर्यंत ही आग पोहोचली। एरवी हॉलिवूड पट्ट्यांमध्ये दाखवली जाणारी अक्राळ विक्राळ आगीची दृश्य इथे आता प्रत्यक्षात दिसतात। आतापर्यंत जवळपास 10,000च्या जवळपास घरं, इमारती, कार्यालय जळून खाक झाली आहेत। हॉलिवूडचा प्रसिद्ध बोर्ड ही आता धोक्यात असल्याचं सांगितलं जात आहे। यामध्ये दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्ग, अँथनी हॉपकिन्स, जॉन गुडमन, कॅलिफोर्नियाचे माजी गव्हर्नर आणि अभिनेते अर्नोल्ड श्वार्झनेगर यांची पत्रकार पत्नी यांच्या घरांना फटका बसल्याचं सांगितलं जात आहे। तर उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनाही इकडचा बंगला रिकामा करण्यास सांगण्यात आलंय। या आगीचा फटका तब्बल 28,000 एकरावरच्या जंगल आणि घरांना बसलाय। लॉस एंजेलिसच्या जवळच्या परिसरातल्या 3 जंगलांमध्ये ही आग लागली आहे। जंगलांमध्ये वणवा पेटणं ही इथे नवीन नाही, पण यंदा पाऊस कमी झाल्यानं इथल्या जंगलांमध्ये सुकलेली पानं, झाडं जास्त होती। त्यात वादळी वाऱ्यामुळे हा वणवा भडकला आणि त्यानं अशा प्रकारे रौद्र रूप धारण केलं असं सांगितलं जातंय। या परिसरात वाहणारे सांता सना वारे हे वणवा पेटवण्याचं कारण असल्याचंही सांगितलं जातंय। हे वारे खूप उष्ण असतात। हे वारे साधारणतः शरद ऋतूमध्ये वाहतात असं सांगितलं जातं। त्यातच सध्या इथे ताशी 150 किलोमीटरच्या वेगाने वारे वाहत असल्याचंही सांगितलं जातंय। त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणं कठीण जातंय। हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं इथे आग विझवण्याचे प्रयत्न 3 तासांपासून सुरू आहेत। त्यामुळे जवळपास 1 लाख लोकांना घरं सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या। या आगीत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालाय। लॉस एंजेलिस परिसरातल्या आगीमुळे अधिकाऱ्यांनी लाखो लोकांना शक्य तितक्या लवकर त्यांची घरं रिकामी करायला सांगितलेत। आजूबाजूला धुराचे आणि धुळीचे ढग दिसतात। आग एवढी भडकली आहे की तिने उंचावरच्या नारळाच्या झाडालाही सोडलं नाहीये। आणि या सगळ्या प्रकरणावरून आता अमेरिकेत राजकारणही सुरू झालंय। जो बायडन यांनी ही आग नियंत्रणात आणण्याचे पुरेसे प्रयत्न केले नाहीत असा आरोप होऊ घातलेले अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। I know those areas very well. I have many friends living in those houses. That is a true tragedy. Nobody ever thought. I mean, virtually Beverly Hills and areas around Beverly Hills are being decimated. The biggest homes, some of the most valuable homes in the world are just destroyed. I don't even know. You know, you talk about a tax base. If those people leave, you're going to lose half your tax base of California. This is a true tragedy, and it's a mistake of the governor, and you could say the administration. They don't have any water. They didn't have water in the fire hydrants. They don't have water. And yet they have, the water comes from, you know where? Up north. And it comes down at levels, they get millions and millions of barrels of gallons of water that they have, and they send it out into the Pacific. For the Pacific, it's like a drop, it's nothing. But for California, we take care of the whole state. So what's happened is a tragedy, and the governor has not done a good job. With that being said, I got along well with him. When he was governor, we worked together very well, and we would work together. I guess it looks like we're going to be the one having to rebuild it. But what happened there, I don't think there's anything that I've ever seen quite like it. And the insurance companies are going to have a big problem. पॅसिफिक पॅलिसेड्स, इटन आणि हर्ट्स मध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आलेत। हेलिकॉप्टर मधून पाणी फवारलं जात आहे, पण तेही पुरेसं ठरत नाहीये। पॅलिसेड्स मध्ये 15,000 एकर, इटन मध्ये 10,000 एकर आणि हर्ट्स मध्ये 500 एकर पेक्षा जास्त जमीन आगीच्या भक्ष्याखाली पडली आहे। लोकांनी आपली वाहनं रस्त्यावरच सोडून दिलेत। यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या, ॲम्ब्युलन्स, पोलिसांच्या गाड्यांना वाट करून देण्यासाठी
बुलडोझरने या वाहनांना बाजूला केलं जात आहे। अनेक घरांना वाचवण्यासाठी लोकांनी आजूबाजूची झुडपं कापून टाकलेत, यामुळे आग घरांपासून काही अंतरावर संपताना दिसते। अनेक घरांना आगीनं वेढलंय। अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये अशा प्रकारचं अग्नितांडव निर्माण झाल्यानं संपूर्ण जगातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।